आता या ट्रीटमेंट्स हं. दिसायला आणि जाणून घ्यायला जितक्या अट्रॅक्टिव्ह आहेत, तितक्याच करेक्ट. खर्चिक सुद्धा हो, हो. असणारच ऑफकोर्स. हो. कितपत परवडतं स्त्रियांना आता या आपल्या ज्या नॉर्मल वर्किंग विमेन आहेत, त्यांना हे खरंच परवडतं का? किंवा समजा परवडत नसेल तर आपल्याकडे काही सोय आहे का? ॲक्चुअली मी हे म्हणेन हे मिथ आहे, ओह! की ते खूप एक्सपेन्सिव्ह असतील. अरे ग्रेट. तर ऑल्वेज डिपेंड्स की डॉक्टरकडे कुठली मशिनरी आहे. हं. तर प्लीज चेक की तुमच्या डॉक्टरकडे US FDA अप्रूव्ड टेक्नॉलॉजी आहे का? US? US FDA. ओके. USनी त्यांनी केलेलं आहे. FDA हं, हं. फूड ड्रग असोसिएशन. सो US FDA अप्रूव्ड टेक्नॉलॉजी असेल तर ती मशीन चांगली आहे. आणि मी हे का सांगते कारण बऱ्याचशे क्लिनिक्स आहेत ज्याच्यात ही टेक्नॉलॉजी नसते म्हणून ते खूप स्वस्त विकतात आणि मग रिझल्ट्सला पण तेवढाच जास्ती वेळ लागतो. ओके. ओके. तर पण हे असं स्टँडर्ड आहे. US FDA जर अप्रूव्ड हो, असेल हो, तर दॅट हो. इज म्हणजे जर मला जायचं असेल किंवा मला हं. माझ्या मुलींना पाठवायचं असेल, तर देन तुम्ही ते चेक आय करावं. विल ऑल्वेज सी की इथे कुठली टेक्नॉलॉजी यूज करतात आहे किंवा ह्यांच्याकडे काय सिस्टम आहे. हं. सो हे आईनी आपल्या मुलींसाठी आणि स्वतःसाठी हे डेफिनेटली चेक चेक केलं करावं. पाहिजे. आणि एवढ्या एक्सपेन्सिव्ह ॲक्चुअली नसतात. हं, तुम्ही डॉक्टरशी कन्सल्ट करा. हं. डॉक्टरला विचारा की कुठल्या ह्याची गरज आहे. तर ओके. आपल्याला ज्याची गरज आहे आपण ते करू शकतो. आता पार्लरमध्ये गेल्यावर आजकाल मी बघितलंय 5,000 to 10,000 पर्यंतचे पण फेशियल्स आहेत. हं, हं, हं. सो जर 5,000 ते 10,000चे तुम्ही फेशियल लोकं फेशियल्स करणार पर असाल. मंथ अफोर्ड करू शकतात किंवा त्यांना असं वाटतं की त्यांच्या स्किनला तेवढी गरज आहे, तर इन्स्टेड ते लेझर म्हणजे क्यू स्विच लेझर टोनिंग हं, हे हं. का नाही करत? कारण खूप एक्सपेन्सिव्ह पण नाही आहे. वन्स इन 2 मंथ्स पण करू शकतात. त्याच्याने कोलॅजन मॉडेलिंग, रिजनरेशन खूप छान होतं. हं, आणि हं. फेशियल कसं सुपरफिशियल आहे. इन द अपर लेयर्स ओन्ली इन द एपिडर्मिस. ओके, डीप डीप जे कोलॅजनवर काम करेल ते आहे लेझर्स. ओके. तर ते डेफिनेटली हे ट्राय करू शकतात. हं, हं, हं. आणि सपोज कुठली प्रोसिजर असेल जी 1 इयरमध्ये एकदा रिपीट करायची आहे. सपोज आय टेक हायफू, हाय इंटेन्सिटी फोकस्ड अल्ट्रासाउंड. हं, ही एक नॉन इन्व्हेजिव्ह प्रोसिजर आहे. म्हणजे ह्याच्यात कुठल्याही नीडल्सचा वापर होत नाही. हं. फक्त एका प्रोबनी आम्ही सॅगिंग जी स्किन सॅग होते त्याला करेक्ट करतो. ओके. जे ऑनलाईन डिफाईन करू शकतो. सो ती वर्षातून एकदा करण्यासारखी प्रोसिजर आहे. सो डॉक्टरकडे जाऊन हे समजून घ्यायचं की ही कशी होते आणि तसं बघितलं तर आपण म्हणजे ती जी ट्रीटमेंट आहे मी पेशंट्सला असं समजवते की 1 मंथमध्ये तुम्ही 2,000 to 3,000 तर सहज खर्च करता. सो असा विचार करा की तेवढेच तुम्ही मंथली करताय फॉर अ इयर. सो त्या इयरचं तुमचं बजेटिंग होतं. तसं बसतं बिकॉज दॅट इज गोइंग टू वर्क फॉर 1 इयर.